काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळे जाऊन भेटलो, त्यांच्याबरोबर चर्चा केली। विषय काय होता तर दादांचा जो ॲक्सिडेंट झाला का घातपात झाला याच्यावर जे काय मी आतापर्यंत प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती एका मोठ्या पक्षाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे साहेबांना द्यायची होती आणि ती बराच वेळ म्हणजे 45 मिनिटं आमची चर्चा या विषयावर झाली। पूर्णपणे माहिती त्यांना मी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे दिलेली आहे। त्यांनी स्वतः मिळून सुद्धा बऱ्यापैकी अभ्यास त्या ठिकाणी या विषयाच्या बाबतीत केला होता आणि त्यांना विनंती केली की 9 तारखेपासून केंद्रात पार्लमेंटचं सेशन सुरू होत आहे, त्यामुळे त्या सेशनमध्ये आपल्या पक्षाचे खासदार दोन्ही हाऊसचे त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडावा। न्याय देण्यासाठी पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी कशी झाली पाहिजे, जे मंत्री आहेत आज देशाचे एव्हिएशन मंत्री त्यांच्या पार्टीचं आणि या VSRचं आतले संबंध त्या ठिकाणी असल्यामुळे न्याय मिळू शकणार नाही, त्यामुळे त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठेही अधिकार नाही अशी भूमिका मी तिथे त्या ठिकाणी मांडली। FIR महाराष्ट्रामध्ये घेतला जात नाही हेही तिथं बोललो आणि DGCA चे काही अधिकारी आणि VSR यांची मिलीभगत असल्यामुळे योग्य दिशेने हा जो काय तपास आहे तो तिथं जाताना दिसत नाही। त्याच्याचबरोबर CBI कडे 18 दिवस झालं पत्र देऊन सुद्धा पण CBIने अजून सुद्धा हा विषय हातामध्ये घेतलेला नाही, त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला जी काही गती पाहिजे, एक महाराष्ट्रातला मोठा नेता या ॲक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेला आहे पण तरी इन्व्हेस्टिगेशन त्या ताकदीने होत नाही। त्यामुळे एका मोठ्या पक्षाचे नेते म्हणून तुमच्याकडे एवढे खासदार आहेत, आमदार आहेत, तुम्ही सुद्धा या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठेतरी गती यावी आणि अजितांना न्याय मिळावा ही जी लोकांची भूमिका आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण सुद्धा ताकद द्यावी अशी विनंती मी केली आणि त्यांनी ती स्वीकारली आणि स्वतः आणि त्यांचा पक्ष आणि सर्व खासदार आणि आमदार मिळून सुद्धा या विषयासाठी आपण लढूया एकत्रित असं त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलेलं आहे। ओके, एकूण आपण सांगतात की उद्धव ठाकरे यांनी देखील या विषयाचा अभ्यास केला होता, त्यांचं ओव्हरऑल या सगळ्या याच्यानंतरचं निरीक्षण काय आहे त्याबद्दल त्यांनी तुमच्याकडे निरीक्षण नोंदवलं का? नाही, त्यांचं मत आलं की ज्या पद्धतीने जे काही त्रुटी दिसत आहेत, नाहीतर सेफ्टीच्या बाबतीत ती VSR नावाची कंपनी आहे त्याच्यात त्यांना अनेक लोक भेटली आहेत, त्या लोकांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की सेफ्टीच्या बाबतीत ती कंपनी खूप योग्य नव्हती। त्यांनी हेही सांगितलं की या VSR कंपनीच्या विविध विमानाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून कधी ना कधी त्या ठिकाणी प्रवास हा केलेला आहे। DGCAच्या बाबतीत सुद्धा त्यांना काही लोकांनी अधिकारी हे मिलीभगत आहे असं सुद्धा त्यांना तिथं सांगण्यात आलं। FIR बद्दल तर सगळ्यांनीच म्हणजे आश्चर्य व्यक्त केलंय की महाराष्ट्रात FIR कसा होत नाही। घाटकोपर मध्ये जो काही ॲक्सिडेंट झाला होता 19ला 9 महिन्यामध्ये पाठपुरावा केल्यानंतर आणि एखादा भाजपच्या खासदारांनी माजी खासदारांनी पाठपुरावा केल्यानंतर लगेच FIR होतो, पण इथं FIR होत नाही याच्यावर सुद्धा त्यांनी तिथं आश्चर्य हे व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे जे मुद्दे मी घेतले त्यातले बरेचसे मुद्दे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मान्य आहेत।